नमस्कार. भटकंती दया दिशामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण दिल्ली, देहरादून, मसुरी आणि हर्षिल अशा या प्रवासाला निघालो आहोत. आता आपण मसुरीमध्ये दिनांक 2 तारखेला दुपारी 2च्या सुमारास इथे पोचलो 11 वाजता निघून. आणि इथे हॉटेल शोधण्यामध्ये थोडा अर्धा पाऊण तास गेला आमचा, पण छानपैकी जवळच हे हॉटेल मिळालं. अगदी गांधी चौकात, अगदी गांधीजीच्या पुतळ्याच्या पाठीमागे हॉटेल क्लासिक नावाचं हॉटेल आहे. ते आम्हाला 3 डबल बेड ऑक्युपन्सीवाल्या 3 रूम 6,000 पटकावल्या आणि आम्ही छानपैकी तिथे आमचा डेरा मांडला. मित्रांनो, जसे आम्ही हॉटेलमध्ये शिरलो आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली. थंडी भयंकर होती. 0 टेम्परेचर संपूर्ण मसुरीमध्ये होतं. आणि यामध्ये आम्हाला बाहेर पडणं शक्य नसल्यामुळे आम्ही पहिल्या आधी रूममध्ये जाऊन आमची ताब्या घेतला आणि जेवणाची ऑर्डर आम्हाला दुपारची द्यायची होती. लकीली त्यांनी आम्हाला फक्त दाल राईस फक्त मिळेल असं त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही ती ऑर्डर केली आणि बोललो सोबत एखादं ऑमलेट मिळेल का म्हणून चौकशी केली. तर त्याने बोलला हो मिळेल. त्याने मस्तपैकी छान डबल ऑमलेट प्रत्येकाला सर्व केलं आणि भरपेट आम्ही मस्त जेवून थोडासा तिथे आराम केला. उसरल्यानंतर आम्ही थोडेसे बाहेर पडलो. तुम्हाला मी थोडक्यात आमच्या ग्रुपची ओळख करून देतो. डाव्या बाजूला सुनील पुण्यार्थ, गणेश कोळी, मी स्वतः आणि दिलीप गांगण आणि विजय कुमार ठाकूर हे पनवेलला असतात. हे आम्हाला ह्या वर्षीच जॉईन झालेले आहेत. आणि हे आता आपण हॉटेलच्या बाहेरून दिसणारं दृश्य आपण खाली गॅलरी पाहत आहोत. तिथे पाऊस येत असतो जात असतो, त्यामुळे लोकांना तिथल्या सवय आहे. त्यामुळे ते बोलले बिंदास तुम्ही बाहेर जा, फिरायला काय हरकत नाही. त्याप्रमाणे आम्ही बाहेर निघालो. हॉटेलला खूप त्याने उंच असं फेन्सिंग मारलेलं आहे. का मारलं माहिती नाही, परंतु खूपच उंच मारलं होतं. म्हणजे 7-8 फुटाचं. मला हात वर करूनसुद्धा माझा कॅमेरा बाहेर जात नव्हता. इतकं हे उंच त्याने कंपाऊंड मारलं. तर तिथे कार पार्किंग आहे त्या हॉटेलचं स्वतःचं. खूप छान अशी सोय आहे. सरदारजी मॅनेजर आहे आणि बराच कोऑपरेटिव्ह आहे. तुम्हाला ते कोपऱ्यात गांधीजीचा पुतळा दिसतो पहा. एक्झॅक्टली गांधी चौकातच्या पाठीमागे हे हॉटेल आहे. अतिशय कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे आणि त्यामुळे इथे राहण्यात वर्दी आहे. हे तुम्हाला काही मसुरीमध्ये जास्त पाहण्यासारखं असं काही नाही आहे. खाली दऱ्या पाहण्यासारख्या आहेत सगळ्याच. मग कुठलाही अँगल तुम्ही पहा तो अक्षरशः रेखीव चित्र काढल्यासारखा आपल्याला भासतो आणि म्हणूनच त्याला ती प्रसिद्धी आहे. त्यामुळे तिथे तुम्ही गेलात तर हे आराम करण्याचं ठिकाण असल्यासारखं आहे. आता आम्ही पहिलं ठिकाण बघण्यासाठी गेलो ते मसुरी लेक. फार मोठा नसून अतिशय छोटा आहे, पण 100-200 पायऱ्या तुम्हाला खाली उतरावं लागतं आणि त्याचं तुम्ही दर्शनाचा लाभ घेऊ शकता. काय वरती नाही आहे, पण आहे म्हणून आम्ही पाहण्यासाठी गेलो. मला काही फारसा आवडला नाही, तर तुम्ही इथे स्किप केलं तरी चालू शकतं असं माझं म्हणणं आहे. तर आलोच आहोत इकडे एवढा लांब, तर हा पाहण्यास काय हरकत नाही. या हिशोबाने आम्ही हा पाहण्यास घेतला. अतिशय छोटासा लेक आहे आणि डोंगराच्या मधून सतत वाहत असणारं पाणी अडवून हा आर्टिफिशियल लेक केलेला आहे. हा नॅचरल लेक नसून आर्टिफिशियल बनवलेला आहे. एकदम छोटासा आहे, त्यामुळे आपल्याला याचं कौतुक वाटत नाही. आपण छान छान मोठे मोठे लेक पाहिलेले असतात, म्हणून मला तो काही एवढा आवडला नाही. तरी पण आलो म्हणून पाहायचं ह्या हिशोबाने आम्ही पाहायला घेतला. मित्रांनो, संपूर्ण हे मसुरीच्या व्हॅलीज इतक्या सुंदर आहेत आणि मॉल रोड हा संध्याकाळी फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे
पण आम्हाला फिरताना जास्त मिळालं ना. आम्हाला 1-2 रात्र आम्ही तिथे राहिलो, त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या रात्री आम्हाला मिळालं. पण परत पाऊस रात्री आला, त्यामुळे आमचा सगळा गोंधळ उडाला आणि मॉल रोडवर फिरणं हे तेवढं काय झालं नाही. आता तुम्ही समोर बघतात ते गन हिल या पॉईंटवर जाण्यासाठी हे ट्रॉली आहे. या ट्रॉलीने तुम्ही जायचं आहे वरती. एका वेळेस 12 लोकांना तुम्ही ट्रॉलीने जाऊ शकता. जाण्यासाठी एक ट्रॉली आहे आणि खाली सायमल्टेनियस त्याच वेळेला दुसरी ट्रॉली खाली उतरवते. त्यामुळे ट्रॉली जास्त नसल्या कारणाने तुम्हाला एकदा तिकीट फाडल्यानंतर 200 रुपयाचं तिकीट आहे. ते तिकीट फाडल्यानंतर जवळजवळ 40 मिनटं तुम्हाला त्या ट्रॉलीत बसण्यासाठी वेटिंग करावं लागतं. हा कंटाळवाणा आहे. तर परंतु एवढ्या 5-600 पायऱ्या वरच्या साईडनं आम्हाला वर्दी वाटलं नाही, त्यामुळे आम्ही ट्रॉलीनेच गेलो. हे बाजूला एक मॉन्युमेंट आहे स्वातंत्र्यवीराचं, ते पाहण्यासारखं आहे. आणि मॉल रोडवरच असल्या कारणाने हे आम्ही छोटी छोटी ठिकाणं पाहून घेतली. आणि गन हिलसाठी आमचा एकदाचा नंबर लागला आणि आम्ही तिथे त्या झोपाळ्यात बसलो. कारण तो मार्केटमधनंच झोपाळ्यावरती जातो, खाली तुम्हाला सगळे हॉटेल्स पाहायला मिळतात, त्यामुळे थोडंसं बरं वाटतं. सुंदर गोष्ट आहे की त्या मॉल रोडवर ह्या झुला घरजवळच छानपैकी नॅशनल फ्लॅग त्यांनी होस्टिंग केलेला आहे. एक 15-20 फुटाचा रुंदीचा हा फ्लॅग आहे, त्यामुळे खूप बरं वाटतं बघायला. आणि तुम्ही जेव्हा या गन हिल हे जे आहे ते मसुरीमधलं 2nd हायेस्ट असलेलं पीक आहे आणि त्याला छानपैकी पठार लाभलेलं आहे. त्यामुळे तिथे वरती मार्केटसारखं त्यांनी बनवलेलं आहे आणि फिरण्यास उत्तम आहे. पण खूप थंडी आहे, खालच्यापेक्षा वरती थंडी वाढते, त्यामुळे आणि वारा पण वाढतो, त्यामुळे थोडंसं आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जाताना सोबत वरती जाताना तुम्ही हँड ग्लोव्ज, स्वेटर, कान टोपी प्रॉपर ड्रेस करून तुम्ही गेलात तर बरं होईल. ज्यांना थंडी सहन होते ते जाऊ शकतात, पण नॉर्मली तिथे टेम्परेचर तरी 2 आणि 3 असेल असा माझा अंदाज आहे. आणि वाऱ्यामुळे खूप थंडी बोचरी वाटते तिथे, त्यामुळे ही काळजी घेऊन तुम्ही वर गेलात तर बरं होईल. वरतून दिसायला अतिशय सुरेख देखावा बघायला मिळतो दोन्ही बाजूला डोंगराच्या. त्याला 360 व्ह्यूज आहे या हिलला. तुम्ही चारही बाजूला तुम्ही दऱ्या पाहू शकता. खूप सुंदर देवदारचे वृक्ष असल्या कारणाने तिथे एक मार्क केलं तर देवदार सोडून दुसरं कसलंच मला झाड दिसलं नाही. त्यामुळे अतिशय मोठी अशी झाडं आणि हे डेकोरेटिव्ह छोटी छोटी झाडं खूपच आहेत त्यांच्याकडे. आपल्याला ती पहिल्यांदाच आपण पाहत असतो. अशा टाईपची त्यांच्याकडे शोभवंत झाडं आहेत, ती पाहण्यासारखी आहेत आणि खूप सरप्लस असावीत, कारण अगदी फालतू दुकानाच्या बाहेर अशी ही झाडं त्यांनी ठेवली आहे. एक कालिका मातेचं तिथे वरती एक मंदिर आहे. गन हिल ह्या स्पॉटला गन हिल नाव असं देण्यात आलं कारण की जेव्हा देश स्वातंत्र्य झाला 47ला 15 ऑगस्ट, त्या दिवशी इथे रात्री गन्स उडवून तो दिवस साजरा करण्यात आला होता असं म्हटलं जातं. आणि म्हणून ह्या गन्स या डोंगरावर या शिखरावर असल्या कारणाने त्याला गन हिल असं नाव देण्यात आलं आहे. सुंदर असं हे पठार आहे. लाल टिब्बा नावाचं सगळ्यात उंच शिखर हे मसुरीतलं आहे, परंतु ते आम्ही काय पाहिलं नाही, कारण आम्हाला हे पाहिल्यानंतर हे बरं वाटलं. कारण तिथे चौकशी केली तर ते ह्याच्यापेक्षा उंच आहे, नो डाऊट. एक 400-500 फूट अजून उंच असावं, परंतु तिथे एकच हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या टेरेसवर जाऊन तुम्हाला हा सभोवताली 360 व्ह्यूज पाहावा लागतो. पठार खूप छोटंसं आहे तिथे वरती, त्यामुळे त्या पठारावर काय गंमत येत नाही तेवढी. मित्रांनो, हॉटेल क्लासिकमध्ये
आम्ही जे रूम घेतला त्या प्रशस्त होत्या, परंतु त्याला असा व्ह्यू असा खास नव्हता. त्यामुळे आम्ही त्याच दिवशी रात्री इकडे हॉटेल धूम विस्टाला येऊन आम्ही बुकिंग करून घेतलं. इथे ही अशी व्यवस्थित अशी छान अशी व्ह्यू असल्याकारणाने आम्हाला हे आवडलं आणि आम्ही बोला ॲटलिस्ट बोलो सेकंड रात्र आपण इथे काढावी. या हिशोबाने आम्ही त्याच दिवशी रात्री आम्ही ते बुकिंग करून घेतलं. हे मॉल रोडवर असा सुंदर असा सिंह बनवलेला आहे भिंतीला, डोंगराच्या भिंतीला हे करून आधार घेऊन अतिशय सुंदर असं इथे तुम्ही सेल्फी पॉईंट याचा बनवू शकता. आणि फोटोग्राफीसाठी खूप वाव आहे या संपूर्ण भागामध्ये. दऱ्या खूप सुंदर आहेत, झाडं खूप सुंदर आहेत आणि मेन म्हणजे वातावरण पूर्ण चिल्ड असल्यामुळे, थंडगार असल्यामुळे तुम्हाला इथे बरं वाटतं. पण पाऊस जरा सांभाळला तर हा खरोखर सुंदर भाग पाहण्यासारखा आहे. माझ्या मते आम्ही थोडंसं अलीकडे आलो, कदाचित हे मेमध्ये इथे सुंदर वातावरण असेल, पाऊस नसेल. आणि हॉटेलवाले पण सांगत होते की एवढा पाऊस कधी या महिन्यात नसतो, पण यावर्षी कसा काय आहे ते त्यांच्यासाठी सुद्धा नवलच होतं. हॉटेल धूम विस्टा हे मसुरे आय लव्ह यू बोर्डच्या एक्झॅक्टली पाठीमागच्या बाजूला आहे. तुम्हाला वरती बोर्ड दिसत असेल मसुरे आय लव्ह यू. मित्रांनो, पहिली रात्र आम्ही हॉटेल क्लासेमध्ये काढल्यानंतर सकाळी पहिले फिरण्यास आलो ते दलाई लामा हिल. हे अंतर जवळजवळ 5-6 किलोमीटरचं आहे आमच्या हॉटेलपासून होतं, म्हणजे मॉल रोडपासून. त्यामुळे थोडा बराच वेळ गेला आणि रस्ते खूप अरुंद आहेत. तिथे जेमतेम एक कार कशी बशी जाते, समोरनं दुसरी कार आली तर दोन्ही कारचा वांदा होतो आणि थांबवून मागे पुढे करून तुम्हाला इथपर्यंत येता येतं. सगळेच स्पॉट पूर्ण मसुरीमध्ये रोड हे खूप अरुंद आहेत. का त्याने असे ठेवलेत का अंदाज येत नाही, परंतु आहेत तर रोड टकाटक आहेत, पण खूप अरुंद आहेत. म्हणजे 2 मोठ्या गाड्या एकमेकाला क्रॉस करू शकत नाही 100%. त्यांना मागे पुढे कुठेतरी आसरा घेऊन या फिरावं लागतं. नंतरचा आमचा स्पॉट होता कंपनी गार्डन. ते सुद्धा तसंच 5-6 किलोमीटरचं अतिशय वळणाचं, खूप खाली उतारावर असल्याकारणाने तिथे सुद्धा गाडी आमची कशी बशी तिथपर्यंत पोचली कंपनी गार्डनपर्यंत. आणि तिथे पार्किंगची पण नीट व्यवस्था नाही आहे. त्या कंपनी गार्डनचं दुसरं नाव अटल बिहारी गार्डन असं आता ठरवण्यात आलं, परंतु सुंदर फुलांनी हे नटलेलं गार्डन असल्याकारणाने लोक इथे आवर्जून भेट देतात. आम्ही सुद्धा त्या ॲट्रॅक्शनने इकडे आलो. अतिशय खूप फुलांनी इथे त्यांनी ही बाग सजवलेली आहे. अशा आपल्याला कुठे अशा फारशा बागा पाहायला मिळत नाहीत. या मसुरी, दार्जिलिंग वगैरे या साईडलाच तुम्हाला या अशा प्रकारच्या फुलांच्या बागा पाहावयास मिळतील. याला थंड वातावरण लागत असल्याकारणाने इथे ही वेगळ्या टाईपची सुंदर फुलं, यांची नावंसुद्धा आम्हाला माहिती नाहीत, अशा टाईपची ही फुलझाडं आम्ही इथे खूप पाहिली आणि पोट भरून त्याचं दर्शन घेतलं. मन प्रसन्न झालं पाहून. आणि इथे बऱ्यापैकी तुम्हाला सेल्फी घेण्यासाठी लोक एकमेकांची गर्दी करून होते. आम्ही पण घेतले फोटो बऱ्यापैकी. एक आर्टिफिशियल धबधबा आहे या गार्डनमध्ये बनवलेला, त्याच्यासमोर बरेच जण फोटो काढतात, म्हणून आम्हीसुद्धा फोटो काढलेले आहेत. आणि एकंदरीत गार्डन हे छान असून आतमध्ये थोडंसं छोटासा अल्पोपहारसाठी हॉटेल्स आहेत, जिथे तुम्ही चहा नाश्ता थोडा घेऊ शकता. आणि इथे एन्जॉयमेंटसाठी ह्या गार्डनमध्ये लहान मुलांना असं काही नाही आहे, खेळणी वगैरे काही नाही, त्यामुळे मोठ्या माणसांसाठीच हे गार्डन बरं आहे. मित्रांनो, त्यानंतर आम्ही गेलो केम्प्टी वॉटरफॉलसाठी. 15 किलोमीटर्स तिथून अंतर होतं, त्यामुळे बऱ्यापैकी ड्राईव्ह झालं. मित्रांनो, केम्प्टी वॉटरफॉल हा 1001 फूट खाली असल्या कारणाने तुम्हाला इथे ट्रॉलीचा उपयोग करावा लागतो. 200 रुपयाला ही ट्रॉली आहे आणि तुम्ही छानपैकी खाली वॉटरफॉलपर्यंत जाऊ शकता.
आणि त्याच्यात खाली जा. इथे बऱ्यापैकी 3-3 ट्रॉलीचा शेड असल्या कारणाने माणसं पटापटा खाली जातात. जास्त खोल अंतर नसल्या कारणाने एक 5-6 मिनिटातच तुम्ही खाली वॉटरफॉलपर्यंत पोचता. आणि थंडी असल्या कारणाने इथे सहसा सगळी माणसं पाण्यात उतरत नाहीत. हे आम्हाला अगोदरपासून माहिती होतं, त्यामुळे आम्ही तशी काय तयारी करून पाण्यासाठी गेलो नाही. आम्ही आपले बाहेरूनच त्या वॉटरफॉलचं दर्शन घेतलं. छानपैकी वॉटरफॉल आहे हा. मग आवर्जून तुम्ही लोकांनी तिथे जायला हवं. आता एवढ्या या उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तिथे खूप थंड आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे पाण्यात उतरण्याचे कार्यक्रम करू नका. काही लोकांना जमतं, त्यांनी केलेले आहेत तसं त्याप्रमाणे. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तिकडे पाण्यात न उतरणं हे इष्ट आहे. उगाच आजारपणाला आमंत्रण पहिल्याच दिवशी देण्यात का अर्थ नाही. ह्या हिशोबाने आम्ही फक्त तिथे तो सगळा देखावा पाहून आलो आम्ही. आणि छान देखावा आहे तो. एक 40 फुटाचा उंच असा वॉटरफॉल आहे बनवलेला. आर्टिफिशियल नाही आहे, नॅचरलच आहे. आणि त्याला ते पाणी त्याने बऱ्यापैकी जागोजागी अडवून त्याच्यात लोक पाण्यात उतरतात आणि त्या वॉटरफॉलचा आनंद लुटतात. तुम्हाला पण आता ते पाहावयास मिळेल. तुम्ही पहा, अतिशय सुरेख असा तो स्पॉट आहे केम्प्टी वॉटरफॉल. आणि मेन अट्रॅक्शन मसुरीमधलं बहुतेक करून तेच असावं. पण ह्या गर्दीमुळे तिथे थोडासा आपल्याला कंटाळा येतो. बऱ्यापैकी गर्दी असते कंटिन्यूस तिथे. आणि तरी पण आम्ही सगळे जेंट्स असल्या कारणाने आम्हाला काय कंटाळा आला नाही. पण लेडीज लोक जर असतील बरोबर तर तुमची थोडीशी गैरसोय होऊ शकते तिथे त्या स्पॉटला. तिथे चेंजिंग रूमची व्यवस्था आहे, लॉकर आहेत आणि तुमच्यासाठी फ्लोटिंग टायर्स सुद्धा आहेत. ते भाड्याने तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्ही त्याचा असा मस्तपैकी आनंद घेऊ शकाल. परंतु पाणी इतकं गार असल्या कारणाने इतकी लोकांची गर्दी असून सुद्धा पाण्यात माणसं मात्र मोजकीच आहेत. हा 40-50 फुटाचा उंचीचा हा धबधबा चांगला विस्तीर्ण असल्या कारणाने त्याची मजा थोडी जरा वेगळीच येते. आणि लोक इथे एकत्र असल्या कारणाने धबधब्यात खूप मजा वाटते तुम्हाला. आणि गार पाणी आहे, सांभाळून उतरा. तिकडे पाय घसरू बिसू शकतो. जास्त खोल असावा असं वाटत नाही. कमरेच्या वर दिसत नाही आहे. सगळी माणसं कंबरभर पाण्यामध्येच उभी आहेत, परंतु पाणी खूप गार आहे. मित्रांनो, पहाडो की राणी मसोरी खरोखर थंड हव्याचं सुंदर असं ठिकाण. सगळ्यांनी आवर्जून एकदा तरी इथे भेट द्यायला हवी.